ओ डॉक्टर अंकिता को भाई कैसा है? ए छकुली तू सांग ना, तू अकाउंट का डिॲक्टिवेट केले सगळ्यांना? माझा करिअर न्यू करिअर माझं दाखवतो तुला. 5 तारखेला तो व्हिडिओ येणार आहे. 5 जुलै 12:15 फोन केला. मला वाटलं काय ना एवढं रात्रीचा फोन कर. गाईज अनहेल्दी लोक आलेत बघा. 5 जुलैला तो व्हिडिओ का बघून पोरी म्हणतात आला का माझा आदित्य राजा. अशी आहे कमेंट. मी तब्येत कमी केली, मला करा कॉम्प्लिमेंट. भाऊच्या मागे मुलींचा ग्रुप. लाख पोरी लागल्या मागे तरी पटला नाही आमचा भाऊ. कळलं का? अगं आता कशाला पाहिजे हे खेळ? तू एक्साइट होतो ना गेला. हा वाढेल. मी 5 तारखेला अपलोड करणार आहे. 5 जुलैला. डोक्याला हात लावलं न्यूज सांग. नऱ्या तुझा व्हिडिओ आता मी विश्ला दाखवतो, नंतर बनीला दाखवतो. नऱ्याचं सीसीटीव्ही फुटेज लीक. काय होईल आम्ही पण का नाही याच्यापेक्षा हॉरर स्टोरी तुम्हाला बनीने एकदा गाडीत सांगितली. तू फक्त हसू नको एवढंच कर याच्या सगळ्यामध्ये. 5 तारखेला व्हिडिओ येणार आहे माझा, बघायला विसरू नकोस. कळलं का रे? तुम्ही पण लक्षात ठेवा. आथरे फ्रॉम छत्रपती संभाजीनगर. आम्ही चाललो जिमला, जरा जबरदस्त जिम करू मग बोलू. तर गाईस तुम्ही मला नेहमी विचारता की तू कसं काय एवढी क्लिअर स्किन अशी मेंटेन करतो. खरं सांगू का, मी असं कुठलंच एक्सटेन्सिव्ह स्किन केअर रुटीन असं काय फॉलो नाही करत. एकच प्रॉडक्ट वापरतो जे माझ्या सगळ्या स्किन प्रॉब्लेम्सला प्रॉपर टॅकल करतं. ते म्हणजे डर्माकोचं सॅलिसिलिमेट अँटी ॲक्ने फेस वॉश. हे म्हणजे एक तीर 2 निशाणे. कसं काय, तर हे फक्त माझ्या ॲक्नेला नाही तर ॲक्ने मार्क्सला पण क्लिअर करतं. आणि हा पॉवरफुल फेस वॉश 2 बेस्ट ऍक्टिव्हचा कॉम्बो आहे जे माझ्या डीप रूटेड ॲक्नेला पण इफेक्टिव्हली टार्गेट करतं. याच्यामध्ये आहे सॅलिसिलिक ऍसिड आणि नियासिनामाइड. सॅलिसिलिक ऍसिड म्हणजे एक BHA जे आपल्या डायरेक्टली पोर्स मध्ये घुसून ॲक्ने, ब्लॅकहेड्स आणि ब्रेकआउट्सला क्लीन करतं. आणि नियासिनामाइड ॲक्नेचा डाग आणि डिस्कलरेशन असताना त्याला फेड करतं आणि आपल्या स्किनला बॅलन्स आणि हायड्रेटेड ठेवतं. आणि अजून थोड्या बेटर रिझल्ट साठी पेअर इट अप विथ सॅलिसिनामाइड अँटी ॲक्ने सिरम अँड सी द डिफरन्स युअरसेल्फ. काय जबरदस्त कॉम्बो आहे. हे डर्माकोचं 2% सॅलिसिनामाइड अँटी ॲक्ने फेस वॉश तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवर मिळून जाईल, त्यामुळे काळजी करू नका. माझ्याकडून तुम्हाला एक बोनस, ते म्हणजे तुम्ही माझा प्रोमो कोड यूज केला तो तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसतोय, तुम्हाला अजून 20% डिस्काउंट मिळेल डर्माकोच्या वेबसाईटवर. तुमच्या पण दोन्ही प्रॉब्लेमचं एकच सोल्युशन. आता क्लिअर स्किनचा टाइम आलाय. चल मम्मा, चल लागा रे मम्मा, लागा. ओय गाईस तुम्ही सगळे विचारत होते कुठे आहे मातोश्री, कुठे आहे? बघा मातोश्री तुमच्या समोर, परत त्याच गावांमध्ये. नाही रे भाई. जय महाराष्ट्र पब्लिक. तर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. जैसे मैंने बोला वैसा मैं कर रहा मतलब मैं व्लॉग ले रहा हूँ. आता माझा टाइम असतो सकाळी 11 वाजलेले आहे जिमला जाण्याचा आणि नेहा पण तिकडे. हे सगळेजण लपतात. हा ओ डॉक्टर अंकिता को कॉल लगा. भाई कैसा है तू, कैसा है? वेलकम टू माय व्लॉग. ए छकुली तू सांग ना, तू अकाउंट का डिॲक्टिवेट केले सगळ्यांना? कोणाचं? तुझं. माझं? हा माझं करिअर संपलं इंस्टाग्रामवर. नाही खरं रिझन सांग. खरं आहे यार. हा का? माझं न्यू करिअर कुठं चालू केलंय तू? न्यू करिअर माझं दाखवतो तुला. अरे बापरे, केलं का? आला बघ ती खायला बनवते. अरे वा वा वा. दिवस यातच जातोय. हा ना, हेच करत असते. व्हेरी गुड. नाही पण आता जॉब सुरू होईल ना बाळा तुझा? हा माझा आला ना विजा. मग तेच सांगते. केलं आता ऍप्लिकेशन. केलं पण लगेच? वा 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 वा. खूप केलेत. आता काहीतरी असतं चांगलं. चकुली हे बघ ना, आता अराउंड माझा होते का 40-50 ब्लॉग असेल पण मम्मी ह्याच ग्राउंड मध्ये अजून पण. तू आला होतास नाही? चकुली ऐक ना, मेन गोष्ट
अरे तू तुझं बंद केलं ना अकाउंट म्हणून तो म्हणला मला आज छकुलीला घ्यायचं. मेन गोष्ट थांब तिला सांगतो, तिला सांगितलं नाही. मेन गोष्ट 5 तारखेला तो व्हिडिओ येणार आहे. 5 जुलै ब्रो. शेवटी तुमच्या मनासारखंच झालं. हे लोक म्हणत होते मला जुलैमध्येच टाक, जुलैमध्ये टाक. मी म्हणत होतो मी जून मध्ये टाकणार, जून मध्ये टाकणार. काय गम्मा, मला माहितीये काय म्हणतोयस तू. तुला नाही सांगितलं, तुला सांगतो थांब. तुला नाही सांगितलं, तुला सांगतो. तेरे को बताता तू रुक. काल रात्री मला 12:30 पावणे 1 ला फोन केला. मला वाटलं काय ना एवढं रात्रीचा फोन करते म्हणजे माझा OTP सांग. अरे नाही होता ग. ऑर्डर येतात ती माझ्या अकाउंट वरून ऑर्डर करते. ऐक आहे बाई. मला गाइस अनहेल्दी लोक आलेत बघा. ऐक अगं. क्या रे नाही विदाउट मेकअप नाही अशी. तरी मला सगळे बोलतात. काय बोलली? सेम दिसतोय कलर. हा हे बघा तोच नेहाचा ड्रेस, हा तोच नेहाचा. अरे आमच्याकडे कपड्याचं दुकान आहे पण आम्हाला एकच गाऊन आहे. आदित्यने दुकानात ऐक ना, आदित्यने दुकानात गाऊन आणले ना की माझे वेगवेगळे व्हरायटी दिसतील तुला. तेच करावं लागेल मला वाटतं आता. मला कपाट का दाखवते पण तू माझं. कुठे आहे तुझं कपाट? शूजचं कपाट मला काय तुझं असं काही नाही छकुली आता इथं. ए नाही रे असं नको म्हणू नालाय. अगं काय झालं माहिती का? अजून पण त्या मला माहिती तिथे काही नसणार आहे. ते खोलून बघ, ते सगळे माझे चपला आहे त्याच्यात, बूट चपला. हे माझा फोन घेऊन मला येत पण नाही, त्या मोठ्या होतात नाही तर मी घातल्या असत्या त्या. स्टे ट्यून रहा कारण 5 तारखेला व्हिडिओ येणार आहे तो आमचा जबरदस्त. आर यू रेडी? 5 तारखेला व्हिडिओ येणार आहे. तुझ्याकडेच आला तर मग काल त्याला विचारणार मेसेजवर येतोय, मेसेजवर आदित्यच्या फोनवर येईल. काय एक येऊ दे तेवढा. आणि व्हॉट्सअपला आला तर तू पाठवतीस मला लगेच, हो की नाही? व्हॉट्सअपला तुझं काय नव्हतं. माझे जरा त्या भाजी कमेंट्स कुठे आहेत ते आपल्या. विसरली की काय? कमेंट दाखवते का ह्याच्यामध्ये? म्हणजे ह्याच्यात पण तुला ब्लॉग मध्ये कमेंट्स येतील. ओके अरे वेळ कळली नाही. सॉरी सॉरी बाई, लक्षात नाही, वेळ नाही पाहिली मी, डायरेक्ट तुला फोन लावला. चुकून झालं ते. गाईज मम्मा कमेंट बघ कसली भारी आलीत माझ्यासाठी. नाही 5 जुलैला तो व्हिडिओ का? बरोबर. मी म्हणलं मला माहित कसं नाही. तू पण इकडे ए बघ. हा कमेंट देखो गाईज, कमेंट देखो काय जबरदस्त आले. समजलं का जाडे? धडम वाचतो बांजो. हे बघा धडम वाचतो बांजो, पेपे वाचतो बाजा. भाऊला बघून पोरी म्हणतात आला का माझा आदित्य राजा. कशी आहे कमेंट? हे गाणं होऊ शकतं आदित्य, गाणं होऊ शकतं. अरे अरे सोड जे काय ते. अरे चल रे काय नेहाच्या बाजूनी. अजून एक कमेंट आहे भाई तो. हे बघा काहीच वरण भातामध्ये टाका तूप, भाऊच्या मागे मुलींचा ग्रुप. थोडं आंबा झाला इथं. खतरनाक कमेंट. अजून एक सगळे कमेंट. अरे असू दे जे काय. अजून एक भारी कमेंट आहे. ए गपरे माझं वयलेलं आणि शांत. अजून नाही सांगितलं. मम्मी पण तुझ्या बाजूने. ए गप. गाईला इंग्लिश मध्ये म्हणतात काऊ. गाईला इंग्लिश मध्ये म्हणतात काऊ. लाख पोरी लागल्या मागे तरी पटला नाही आमचा भाऊ. कळलं का? पटला मग भाऊ इकडे पटले. आता कशाला पाहिजे हे थेर? अरे मम्मा त्या कमेंट्स आहेत फक्त. थेर काय थेर? तू एक्साइट होतो ना. एक्साइट नको ना हो बा. जास्त खुश लोक होतो. कळलं का? अरे जा रे. गाईज जाऊ दे ब्लॉग बंद करतो. हे डोकं खायला लागलेत माझं. हे डायरेक्ट माझे विरोधक झाले डायरेक्ट. तुझ्यासारखं बोललं की मग खुश कर. हो माझ्यासारखं बोललं, माझ्याबद्दल चांगलं बोललं कीच मी खुश. काय
एवढे एकदम मस्त कमेंट केलं भाई, लव यू लव यू. असं झाला का स्वयंपाक? अजून विचार आहे. अजून एक अर्धा कर कमेंट. अरे मग करू दिला तुला काय होत बघ सगळे मला बोलतात. राहू दे ना, तुझं काय जाते, तुझा व्हिडिओ कॉल बंद करते, थोबड काढ तिकडनं. काहीच जाऊ दे. बघ ना तिकडे आहे तरी भांडतोय सा. मला जिमला जायचंय, हा विषय बंद करू. कारण हे आता मम्मी नेहा आणि चकुलीने गँगअप केलं एकदम माझ्या विरोधात. त्यामुळं माझ्या कमेंट्सचं इथं महत्व नाही, आपण दुसरं कुणाला तरी वाचून दाखवू. कशी खुश होती बघ ती, कशी खुश होते. अरे तुझ्या आता आदित्य गँग पण आहे, आदी भाऊ गँग पण आहे, 7 गँग आहे आपली. बताओ जरा यार, काय इथे इज्जत जायला लागली. कमेंट करा यार अजून तुम्ही. जाऊ दे, ब्लॉग बघत राहा. चला काय बोलणार होता. चल गाईज, मी आता मस्तपैकी रेडी झालेलो आहे. आता जिमला जायचंय. काही तुमच्या मस्त कमेंट्स होत्या ज्याला मला रिप्लाय करायचा आहे, ते म्हणजे आपल्या A7च्या फ्रँचाईज बद्दल. तर फ्रँचाईज बद्दल सांगण्याचं मी तुम्हाला सांगतो की हा जो मोसम आहे ना, आता हा जो सीझन पूर्ण आलेला आहे यावर्षी कापड उद्योगामध्ये, म्हणजे क्लोथिंग इंडस्ट्रीसाठी एकदम बेस्ट आहे. आपण आपल्या A7ची फ्रँचाईज आता खऱ्या अर्थाने जास्तीत जास्त ठिकाणी द्यायला रेडी आहे. पहिलं आपण थोडंसं असं होतं की नाही नीट होईल नाही होईल, पण आता जसा जो सीझन आलेला आहे की 3 महिने प्रॉपर मिळालेत. म्हणजे दिवाळीसाठी प्रॉपर 3 महिने मिळालेत. म्हणजे ज्याच्यामध्ये सगळे सण आहेत, ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नंतर परत नोव्हेंबर डिसेंबर जान, ज्याच्यामध्ये लग्न सराईचा सीझन असतो. असं एक पूर्ण लॉंग सीझन बऱ्याच वर्षातनं असं आलेलं आहे. त्यामुळे आपण A7ची फ्रँचाईज, A7च्या ब्रांचेस करण्यावर जरा फोकस केलाय. तुम्हाला पण जर व्यवसायामध्ये काय करायचं असेल, म्हणजे तुमच्या डोक्यात असेल की काहीतरी बिझनेस काहीतरी करावं, तर आत्ता ही अपॉर्च्युनिटी भारी आहे, आत्ता हा टाइम भारी आहे, तुम्ही करू शकता. हा जर काही इंटरेस्ट असेल याच्यामध्ये तर मी एक कॉन्टॅक्ट नंबर देतो, डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअप करा, ते तुम्हाला माझ्याशी कॉल अरेंज करून देतील आणि मग आपण बोलू. आणि तुम्हाला इंटरेस्ट असेल तर आपण A7ची फ्रँचाईज तुमच्या इथे टाकू आणि फाडून टाकू. बाकी बघत राहा ब्लॉग. चला गाईज, 12 सव्वा 12 वाजलेले आहेत आणि सानिका आत्ताशी उठलेली आहे. आणि दिस इज अक्षय आथरे फ्रॉम छत्रपती संभाजीनगर कमिंग टू पुणे. आणि फक्त पुण्याला नाही आलेला भाऊ आपला, डायरेक्ट जिम मध्ये येतो माझ्यासोबत. कारण सगळ्यांनी आपली हेल्दी गँग जॉईन केलेली आहे गाईज. फक्त सानिकाच्या काय बोलते, ऑनलाईन जिम अटेंड करते म्हणे. ते सानिकाला इग्नोर करा गाईज, एक्झिस्टच करत नाही समजा. कारण ती काय हेल्दी गँग मध्ये येत नाही, खात नाही, पित नाही, काय करत नाही. जाऊ दे, काय बोलायचं मरू दे. आता आम्ही चाललो जिमला, जरा जबरदस्त जिम करू मग बोलू. येस, फर्स्ट टाइम सोबत बघत राहा ब्लॉग. हिचं काय चाललंय. अरे ठेव फोन तू, गाडी चालली बॅकग्राऊंडला. चला गाईज बघत राहा. फुल ऍक्टिंग आहे तरी सांगितलं ब्लॉग केला, तरी ब्लॉग घ्यायला सांगितलं गेला. आता ब्लॉग घेतोय का? अच्छा हो, ते सांगितलंच नाही गेला आता. सांगितलं ना, ते बोललं परत आपल्याने सांगितलं. This is low. 1 2 3 12 घ्यायचे. सेवन मोर. बढिया. हा आज जरा सपोर्ट लागेल जरा. किच जबरदस्त. वेट 60 kg. 20 20 20 60 kg बेंच प्रेस. चलो लो. काय झालं थोडी अजून. चल ये दे. पुश. होय बना इज नॉट इझी. चल 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 पुश पुश पुश. चल परफेक्ट. लास्ट वन लास्ट टू. चल नंबर हे घे. चल लास्ट वन चल लास्ट वन. चल जबरदस्त. सांगायचं नाही. तर गाईज, तुम्ही डायरेक्ट नेक्स्ट डे आता बघताय. मी काल थोडंसं घेतलं होतं, पण आज आम्ही चाललो पिक्चरला. सगळेजण आहेत, विश्ला पण आहे, बनी पण आहे. बनी तर अचानक आली आज ठाण्यावरून डायरेक्ट. आणि मी तो जो स्पेशल व्हिडिओ बोललोय तो भाई मी 5 तारखेला अपलोड करणार आहे.
5 जुलैला. आवडले का लोकांना खरं सांगायचं? हा, खुश होतील सगळेजण. आता म्हणजे 5 तारखेला एवढा मोठा धक्का आहे. न्यू सॉन्ग येते. बनी डोक्याला हात लावलं न्यू सॉन्ग. 2 वर्षानंतर आणि त्याचा प्रोजेक्ट. स्टे ट्यून गाइस. 5 तारखेला त्याची अनाउन्सिंग डेट आहे. रिलीजिंग पण नाही. अनाउन्समेंट रिलीज नाही, अनाउन्स करायचं आता. बट बघा एक्साइटमेंट जबरदस्त आहे. 5 तारखेला मी टाकणार. मी ठरवलं मी टाकणार. त्यासाठी आम्हाला जायचंय एका ठिकाणी आत्ता 27 तारखेला आणि त्याच्यानंतर पण एका ठिकाणी जायचंय त्यासाठीच 29 तारखेला. 29 आमचा प्लॅन आहे जायचा. त्यामुळं होपफुली आपला 5 तारखेचा व्हिडिओ मस्त होईल. आणि बाकी काय नाही, बाकी तुम्ही ब्लॉग बघत राहा. आता जरा कंटिन्यू ब्लॉग घेईल मी, काळजी करू नका. अरे बनी तू मॉडेल दिसायला लागली आता डायरेक्ट. फिटनेस मॉडेल. पाहिजे का? अरे पाहिजे यार खरंच. नाही थोडी परत आता असं वाटते थोडं परत झालंय अजून. डायरेक्ट चुकलं की सगळं चुकलं पाणी संपलं विषय. चला आता मूवी बघायला चला. काय अरे मूवीचा टाइम निघून जायला जाऊ. आता मूवी वगैरे बघू मग नंतर बघू काय करायचं. बाकी तुम्ही बघत राहा ब्लॉग. आणि सौरभने कल्टी दिलेली अशा प्रकारे अचानक ऐन टायमेला. तिकीट सगळे काढले होते काल तुम्ही बघितलं. तिकीट वगैरे सगळे काढले होते आणि त्यांनी ऐन टायमाला मला कल्टी दिलेली. आता काय बोलायचं काहीच बोलू शकत नाही. चला काहीच. नरूचा एकदम फेवरेट पिक्चर. नरूला असे पिक्चर खूप आवडतात डायरेक्ट बनी. त्याला म्हणजे एकदम जबरदस्त. चला नऱ्या तुझा व्हिडिओ आता मी विशला दाखवतो नंतर बनीला दाखवतो. काहीच नऱ्याचं CCTV फुटेज लीक. हा बघ. अरे हा नाही रे आता तर हाच आला. तुमची भाऊ तू व्हिडिओ बघितल्यावर तुला समजेल. बघा आता तो काय करतोय त्याला बोलवतोय ठीक आहे की हे पकड म्हणून तसं बोलवतोय. पण तुला पण दाखवतो थोड्या वेळात. आता नऱ्याचं तोंड बघ तू. बाकी जाऊ दे सगळं. गाईज प्लीज नऱ्याला रिक्वेस्ट करा प्लीज. तो लीक फुटेज मला टाकू द्या ब्लॉग मध्ये. नऱ्या टाकू द्या लोकांना बघायचं. तू अजून बघ तोंड बघ फक्त तू. रिएक्शन बघ. लीक फुटेज दाखवते. गोरा व्हायला लागला त्याचं कारणच हे दिसतंय. आता नऱ्या तोंड बघा. लीक फुटेज. अरे बापरे परत बघणार आणि त्याचे पण रिएक्शन नाही. त्याला लावण्याचं काही गम पण नाही. अरे नऱ्याला वाटलं काय नाही झालं उगाच ओरडला तो. ते बोलतो कपडे बी काढले. आता काय केवढा हिंसाचार करतोय लोकांचे ते बघा. डायरेक्ट लोकांना बापरे. आता तू बघ गाईज बघा. आता मी बनीला पण दाखवतो. मी सगळ्यांना दाखवतोय पण नरू मला तुम्हाला दाखवून देत नाहीये ते लीक CCTV फुटेज. नरूचं लीक CCTV फुटेज जे माझ्याकडे लीक झालं. स्टीम बघ ना त्याची. चेहरा बघ चेहरा कसं होता. आणि स्वतःलाच बघतोय 20 वेळा स्टीम. आता बघ आता मेन पार्ट आहे. आता नीट बघ. नऱ्याचं एक्सप्रेशन बघ बनी. बाकी काय आता बघ गाणं बिणं म्हणते. काय रे अगो
एवढा आगाव आहेस तू करू बापरे आणि हसतोय तू नेक्स्ट लेवल आणि हसतोय बाबा नेक्स्ट लेवल भाजले तरी करत थांबलाय बघ ना चायरा. गाईज तुम्ही कमेंट करा तुम्हाला हे लीक सीसीटीव्ही फुटेज बघायचं असेल तर लवकर. आणि अजून एक माझ्याकडे याचं अजून एक ते फक्त मी स्क्रीन रेकॉर्डिंग केलं नाही अजून तो आता आम्ही पोचू पिक्चर बघायला. तुम्ही बघत राहा. काय होईल आम्ही पण काय म्हणतो कसं काय एक नंबर का अक्षय काय स्थानिक आतमध्ये का हा गेली पण ती आतमध्ये हा गेली. चला आता आम्ही जरा मस्त पॉपकॉर्न विपकॉर्न घेतो आणि मग बघ बाकी विषय बोलू. तुम्ही माझा ब्लॉग बघत राहा काय. चला ही सभोवतालची लोक निघाली बघ. अक्षय मोहित तिकडे बळाले. माझ्या सभोवताली सानिका बसलेली आहे. कसं वाटतं पिक्चर भीती वाटते तुला? भीती तर नाही वाटत अजून हॉन्टेड अशा गोष्टी मला गाईज मला पिक्चरची तर भीती वाटत नाही. फक्त सानिकाला हसली ना जोरात तर मला डायरेक्ट आता थरथर होतो. याच्यापेक्षा तर हॉरर स्टोरीज मी सांगितले आधी. नाही तू सांगितले याच्यापेक्षा हॉरर स्टोरी तुम्हाला बनीने एकदा गाडीत सांगितली होती. ती फेमस स्टोरी आहे. आख्या होता माझ्यासोबत. आख्या छकुली तू मी. हा बस तेव्हा रात्री मला गाडीत बनीने स्टोरी सांगितली. भीती नाही वाटली खुशी कधी वाटणार भीती? हाफ झाला हाफ नंतर माहिती. तू फक्त हसू नको एवढंच कर याच्या सगळ्यामध्ये. नाही हसतोय मी. तुझ्या सभोवतालची लोक सगळी मी फक्त गाडीत बसली आधी आता बोलतोय की काय नाही गाडीत बसलं फक्त म्हणलं ना सभोवतालच्या लोकांना आधी गाडी गाईज आमचा न घाबरण्याचा प्रयत्न चालू आहे. तुम्ही समजून घ्या. काही नाही असा बघतोय पुढे जर बीजीएमचा आवाज जरी आला ना कुठला हा असं मी तुम्हाला खरं सांगतो बनी कडले खतरनाक स्टोरी आहे. बनी सोबत एकदा आपण तो फक्त स्टोरीचा ब्लॉग करू. स्टोरी सांग गावात. आता आम्ही जातो जरा बाकी 400 कमेंट आला 400 समजलं का? हा काहीच बघत राहा ब्लॉग तुम्ही. चला कळलं का? अजून लय गाणं बाकी आहे. 5 तारखेला व्हिडिओ येणार आहे माझा. हो मला माहिती. तर तुला दाखवला आता तो हो बघायला विसरू नकोस. कळलं का रे? 5 तारखेला माझा व्हिडिओ बघायला विसरू नकोस. तुझा बनवतो लवकरच एमएमएस मी. 5 बनीला तर सांगितलं 5 तारखेला. चला काहीच तुम्ही पण लक्षात ठेवा. चला तर गाईज 1 मिनिट क्लिअर करू द्या. तर गेले आता सगळेजण गेले. आम्ही पिक्चर बघून ऍक्च्युली परत कॉफी प्यायला पण गेलो होतो. पण तिकडे थोडंसं आम्ही जरा अंधारात येऊन थांबलेलो सगळेजण होतो. तर मग तिथे मला व्लॉग नाही घेता आला. थोडं मस्त असं आम्ही खूप दिवसातनं भेटतो ना माझ्या खूप गप्पा मारत बसतो. हे काय चाललंय ते काय चाललंय असं करू तसं करू. मग असं खूप मस्त डिस्कशन होतं. मग ते व्लॉग घेऊन घ्यायचं राहून जातं. बट तरी पण बघा या 2-3 दिवसामध्ये मी मस्त व्लॉग घेतलेला आहे. आता विश्लाबनी आम्ही सगळेजण इकडे आलो ह्या गाडीत. त्यांना सोडलं ते गेले. सानिका अक्षय मोहित पण एका गाडीत आले होते ते पण गेले. बाकी आपल्या नरू आणि आवीला पण मी सोडलं. पण बघा आता मी 2-3 दिवसाचे पण का होईना असे व्लॉग घेतोय आणि कंटिन्यू करतोय. आणि मला हा टच सोडायचा नाही माझा व्लॉग्सचा पण आणि व्हिडिओचा पण. सो 5 तारखेला एकदम चुम्मेश्वरी व्हिडिओ येणार आहे. जबरदस्त आहे. तुम्हाला बघून तुम्ही खुश होऊन जाल. मजा येणार आहे तुम्हाला. प्लस जे मी ब्लॉगच्या स्टार्टिंगला पण आपल्या A7च्या फ्रँचाइज बद्दल बोललो होतो तर मी ह्याच्यामध्ये पण एंडला सांगतो की आणि ही गुड न्यूज खरं तुमच्यासाठी आहे तर नीट ऐका. कारण A7च्या फ्रँचाइजतून मी काय बोललो होतो की आता खरा ऍक्च्युअल चान्स आहे कापड उद्योगामध्ये म्हणजे क्लोथिंग इंडस्ट्रीमध्ये एक असा फेज आलाय ज्याच्यामध्ये 3 महिने सलग 6 महिन्याचा मोठा सीझन आलाय. ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर पूर्ण सण आणि दिवाळीचा सीझन आहे मोठा 3 महिने. नंतर नोव्हेंबर डिसेंबर जॅन पूर्ण 3 महिने लग्न सराईचा सीझन आहे. त्यामुळे ही एकदम मस्त ऑपॉर्च्युनिटी. त्यांना काही बिझनेस चालू करायचा काय करायचं आहे मला कॉन्टॅक्ट करा. मला तुमच्यासोबत काम करायला आवडेल. मस्त बिझनेस उभा करू शकतो आपण तुमच्या इथे. जिकडे मार्केटमध्ये स्पेस आहे अशी कॅटेगरी ओपन आहे तिकडे आपण घुसू. A7ची फ्रँचाइज घेऊन आणि फ्रँचाइज जरी म्हणत असतो याला तरी आपण ऍज अ ब्रांचच काम करतो. बऱ्याचशा गोष्टी आहे. तुम्ही कॉन्टॅक्ट करा. मी नंबर टाकतो इथं. ह्याच्यावर मेसेज करा किंवा कॉल करा
आणि मीटिंग अरेंज करून आपण बोलू. पण हा सीझन मस्त आहे. जर तुम्ही विचार करत असाल नवीन काहीतरी धंदा करायचा तर भारी अपॉर्च्युनिटी. आता तुम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की करू. बाकी काय हरकत नाही. व्लॉग मी इथंच एंड करतोय आणि असेच मी व्लॉग करत राहील. 5 तारखेला व्हिडिओ बघायला विसरू नका. आता सबस्क्राईब करून ठेवा. जबरदस्त व्हिडिओ असणार आहे. धन्यवाद. बाय बाय.